स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला व्हिडिओ आहे की श्रावण महिना सुरू होणार आहे 13 तारखेपासून. तर 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आपल्या देवघरामध्ये शिवपिंड कशी असावी आणि त्याच्यानंतर काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, नाहीतर आपल्याला पूजेचं फळ मिळणार नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण सोमवार किती आहेत या श्रावण महिन्यामध्ये. श्रावण सोमवार किती आहेत, कोणत्या तारखेला आहेत, त्यासोबत आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा करायच्या, त्याच्यानंतर भगवान शंकरांचेच नाही तर दुसऱ्या पण कोणत्या सेवा किंवा पारायण करायचे त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्रावण महिना 13 तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर पहिला जो श्रावण सोमवार आहे तो 13 ऑगस्ट 2026 चा आहे. दुसरा श्रावण सोमवार आहे तो 24 ऑगस्ट 2026 चा आहे. तिसरा श्रावण सोमवार आहे तो आहे 31 ऑगस्ट 2026 वार सोमवार म्हणजे संकष्ट चतुर्थी सुद्धा आहे. आणि चौथा श्रावण सोमवार आहे तो आहे 7 सप्टेंबर 2026 रोजी. तर असे हे 4 श्रावण सोमवार आहेत. तर आपल्याला या श्रावण सोमवारी भगवान शंकरांच्या सेवा तर करायच्याच आहेत, पण त्यासोबत आपल्याला दुसरे सुद्धा सेवा किंवा पारायण करायचं आहे. तर सगळ्यात आधी बघूया की भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा आपण करायच्या आहेत. तर त्यामध्ये आहे सगळ्यात आधी अभिषेक आहे. भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला शिवस्तुती पठण करायचं आहे. रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे. शिवमहिमा तुम्हाला पठण करायचं आहे. शिवचालिसा तुम्हाला पठण करायचं आहे. शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. जर तुमच्याकडे तेवढं पारायण करणं शक्य नसेल तर शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा जो अध्याय आहे त्याचं पठण तुम्ही करू शकता. शिवगायत्री मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र जो आहे तर त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर या ज्या काही सेवा आहेत, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम जे आहे याचं तुम्ही पठण करू शकता. तर ह्या ज्या काही मी सेवा सांगितल्या तर या सगळ्या सेवा तुम्हाला भगवान शंकरांच्या करायच्या आहेत श्रावण महिन्यामध्ये. आणि या गोष्टी तर करायच्या आहेत, पण श्रावण सोमवारी तुम्हाला सेवा करायच्या आहेत, पण तुम्ही पूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही महामृत्युंजय मंत्राची रोज 108 वेळेस तुम्ही याची जप करू शकता. ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही रोज 108 वेळेस जप करू शकता. तर याने काय होईल, भगवान शंकरांची तुमच्यावर अखंड कृपा राहील. त्यासोबत श्रावण सोमवारीची पूजा करायची आहे ती बेलपान वगैरे त्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. तर आता ह्या झाल्या भगवान शंकरांच्या सेवा ज्या तुम्हाला पूर्ण श्रावण मासामध्ये करायच्या आहेत. आता अशा दुसऱ्या कोणत्या सेवा किंवा पारायण आहेत की जे आपल्याला करायचं आहे, त्याच्यामध्ये आहे सत्यनारायण. तर मी सुद्धा प्रत्येक श्रावणमध्ये सत्यनारायण हे करत असते. जसे जमेल तसे मी 11 करते, 21 करते, 5 करते, जसे जमेल तसे मी श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करत असते. त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ टाकणारच आहे. तर त्याच्यानंतर आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करू शकतात. तर किती जेवढी तुमची इच्छा असेल तेवढं तुम्ही पारायण करू शकता. तसे तर गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात. परत सप्तशती गुरुचरित्र सार आहे, गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र आहे, या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकतात. शिवलीलामृत ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात. त्याच पद्धतीने तुम्हाला जर 11 गुरुवार जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये ते सुद्धा सुरुवात करू शकता. किंवा 16 सोमवारचं जे व्रत आहे त्याची सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकतात. त्याच्यानंतर वैभव लक्ष्मीचं जे व्रत आहे ते सुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात. त्याच पद्धतीने व्यंकटेश स्तोत्रमची जी सेवा आहे 3 रात्रीची, तर ती सेवा तुम्ही करू शकतात. तुम्हाला ज्या काही सेवा माहिती असतील आणि तुमची इच्छा असेल की या सेवा आपल्याला करायच्या श्रावणमध्ये, तर त्या तुम्ही नक्की करू शकता. कारण जे तुम्ही करणार ते तुमचं बिलकुल वाया जाणार नाही. जे तुम्ही करणार आहात त्याचं तुम्हाला 100 पटीने फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नक्की तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा नक्की करा. आणि पुण्याचा जो तुमचा बँक बॅलन्स आहे तो वाढवायला विसरू नका. तर तुम्हाला या ज्या की मी सेवा सांगितल्या तर या सेवा तुम्हाला नक्की करायच्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.